वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारांचा सुरू आहे। कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांनी शून्य असं हे ज्ञान तत्व सर्व विशुद्ध रूपामध्ये कसं काय प्रगट आहे हे आपण बघितलं। आणि हे ज्ञानच म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रतिक्रमण आहे, आलोचना आहे, प्रत्याख्यान आहे। ही ज्ञान चेतना हीच आमच्यासाठी कार्यकारी आहे। ज्ञान चेतना प्रगट आहे याचा अर्थ अज्ञान चेतनेचा नाश आहे। अज्ञान चेतना ही विविध रूपाची दिसते, कर्म चेतना रूप आणि कर्मफल चेतना रूप। आणि जरी पूर्णतः अज्ञान चेतना संपली नाही म्हणजे कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून, तरी देखील समयसार सारखा द्रव्यानुयोगाचा ग्रंथ ज्ञानी आणि अज्ञानी या दोनच दृष्टिकोनातून जेव्हा कथन करतो बघतो, त्यावेळेला तो म्हणणार आहे की चौथ्या गुणस्थानात ज्ञानाला ज्ञान चेतना आहे आणि कर्म चेतना आणि कर्मफल चेतना नाही। याचा अर्थ अभिप्राय त्याचा समीचीन झालेला आहे आणि त्या दृष्टीने हे कथन आहे हे नयविवक्षेनी आम्हाला लावून घ्यायचं आहे। हा भाग झाल्यानंतर पुढे आता समयसारच्या गाथा ज्या येणार आहे, या गाथांमध्ये ज्ञेय आणि ज्ञायक असा आत्म्याचा आणि परपदार्थांचा संबंध आहे। आणि परपदार्थ हे ज्ञानापासून पृथक आहेत, हाही निर्णय ज्ञानच करणार आहे। आणि असं जे निर्भय ज्ञान पराशी फक्त जाणण्यापुरतं, जाणल्यानंतर फक्त तिथेच विराम पावणार असं जे ज्ञान असणार आहे, या ज्ञानाला एक फक्त जाणन क्रिया रूपच तो त्याच्याशीच अभिन्न असणार आहे। आणि जितके जितके ज्ञेय आमच्या ज्ञानाचा विषय बनतात, ते सगळेच्या सगळे ज्ञेय या ज्ञानापासून पृथक आहे याचा निर्णय करणाऱ्या गाथा आचार्य कुंद देव या ठिकाणी सांगणार आहे। आणि त्याचीच उत्थानिका पुढे आचार्य काय सांगणार आहे याचा सुतोवाच करणारा कलश या ठिकाणी अमृतचंद्र आचार्य ठेवत आहे। कलश आहे 234 नंबरचा। इतः पदार्थ प्रथनावगुंठनात् विना कृतेरेकमनाकुलं ज्वलत् समस्त वस्तु व्यतिरेक निश्चयात् विवेचितं ज्ञानमिहावतिष्ठते। अर्थ पहा, याचा संपूर्ण परपदार्थापासून भिन्नत्वाचा निश्चय केल्यामुळे अनादिकालापासून जीवाचा जो संस्कार आहे, हा संस्कार ज्ञेय आणि ज्ञायकपणा यामध्ये अति निकट संबंध असल्यामुळे ज्ञानाचा जो जो विषय बनतो आहे, असं ज्ञेय म्हणजेच ज्ञान आहे अशी अभिन्नता तो अनुभवत होता अज्ञान रूप दशेमध्ये। परंतु आता मात्र ज्ञान याच्या जीवनात प्राप्त झालेलं आहे। ज्ञान प्राप्त झालं म्हणजे ज्ञानी तो आहे, ज्ञान तर गेलं नाही, पण समीचीन ज्ञान आता प्रगट झालेला आहे। आणि त्यामुळे संपूर्ण परपदार्थांपासून भिन्नत्वाचा त्यांनी निश्चय केलेला आहे, निर्णय केलेला आहे। आणि त्यामुळे पृथक केल्या गेलेले हे ज्ञान स्थिर होतं। जेव्हा परपदार्थाचा आणि ज्ञानाचा किंवा आत्म्याचा काहीही संबंध नाही, हा पक्का निर्णय अंतरंगामध्ये झालेला आहे,
त्यावेळेला हे ज्ञान आपल्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे, स्थिर झालेलं आहे. त्याला बाह्य विकल्प सत्वत नाही. तो अंतरंगामध्ये, ज्ञानामध्ये, अतींद्रिय आनंदामध्ये आनंद मानतो आहे. तो त्याचा एक प्रकारचा उत्कट असा स्वभाव प्रगट झालेला आहे. आता ते ज्ञान पदार्थांच्या विस्तारांशी गुंफलेलं असल्यामुळे, पण ज्ञानाचा स्वभाव हा तर परपदार्थाला जाणण्याचा आहे. त्यामुळे जाणण्यात तर त्याच्या येणारच आहे. विस्तार ज्ञानाचा तर परपदार्थांमध्ये म्हणजे ज्ञान ज्ञेयाला जाणणारच आहे. या दृष्टीने ज्ञानाचा विस्तार हा परपदार्थांशी असणार आहे. आणि असा असल्यामुळे ज्ञेय ज्ञायक संबंधाच्या कारणाने अनेक पदार्थांशी एकरूप दिसून येत असल्यामुळे जणू काही ते एकमेक झालं असं देखील त्या ठिकाणी वाटतं. कारण अनेक ज्ञेयांना हा जाणत आहे आणि जाणण्यामुळे असं वाटतं ते ज्ञान त्या ज्ञेयाशी एकरूप झालेलं आहे. परंतु त्यांनी उत्पन्न होणाऱ्या विविध क्रियांनी रहित एक ज्ञान क्रिया मात्र आहे, आकुलतेनी रहित आहे आणि सदैव दैदिप्यमान आहे. पण ज्ञान फक्त जाणण्याचं कार्य करत आहे. ज्ञेयाला जाणण्याच्या सीमेमध्ये, कक्षेमध्ये कुठल्याही तऱ्हेचं इष्ट अनिष्ट बुद्धी न करता, कोणत्याही तऱ्हेचा विकल्प न करता आपल्या मर्यादेमध्ये ते कार्य करत आहे. आणि म्हणून त्याची एक ज्ञान क्रियाच आहे. आणि जेव्हा तो नुसत्या ज्ञानक्रियेने सहित आहे तेव्हा त्याच्या जीवनात आकुलता नाही. आणि असं हे आत्मतत्व सदैव अंतरंगामध्ये दैदिप्यमान आहे. अशा तऱ्हेने आता सर्व पदार्थांपासून भिन्न ज्ञानाला आचार्य कुंद भगवान दाखवणार आहे. म्हणजे याचा अर्थ सहज हा झाला की ज्ञान सहज रूपाने स्वपरप्रकाशक आहे. त्यामुळे ज्ञान आणि ज्ञेय यांचा संबंध असल्यामुळे ज्ञेयाच्या निमित्ताने ज्ञानामध्ये रागाची भूमिका नसतानाही, जसं वितराग भगवान आहे. वितराग भगवान तर सगळ्यांना जाणतं, पण राग आहे का त्यांच्या जीवनात, ते वितरागी बनलेले आहे. तर अशा तऱ्हेची एकदेशतः वितरागाची भूमिका अशी ज्ञानामध्ये ज्ञेयाच्या संदर्भात येऊ शकते. आणि येऊ शकते ज्ञानी झाला की ती अपरिहार्यपणे येते. म्हणून अशी रागाची भूमिका नसतानाही ज्ञान मात्र विकल्पात्मक असतं. विकल्पात्मक असतं याचा अर्थ ज्ञान गुण जो आहे हा ज्ञान गुण निर्विकल्प आहे. सगळे बाकीचे गुण, दर्शन गुण, चारित्र गुण, सुख गुण, वीर्य गुण, हे सगळे गुण निर्विकल्प गुण आहे. याच्यामध्ये निर्विकल्प याचा अर्थ भेद नाही किंवा आकार प्रतिबिंबित होत नाही, या दृष्टीने निर्विकल्प आहे. परंतु बाकीचे गुण पर्याय अपेक्षेने सुद्धा निर्विकल्प आहे. पण ज्ञान गुण मात्र पर्याय अपेक्षेने सविकल्प आहे. वाक्य लक्षात घ्या. अनंत गुण आत्म्यामध्ये विद्यमान आहे. अनंत गुण हे निर्विकल्पच आहे. आणि त्या अनंत गुणांच्या ज्ञान सोडून बाकीच्या गुणांच्या पर्यायी सुद्धा निर्विकल्प आहे. पण एकटा ज्ञान गुण असा आहे, हा जाणणार आहे, जाणण्याचं कार्य करतोय. प्रत्येक वस्तूला पृथक पृथक करण्याचं याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्ञान गुण मुळात निर्विकल्प असला तरी देखील ज्ञान गुणाच्या पर्यायी सविकल्पात्मक म्हटल्या जातात. पण या ठिकाणी विकल्प याचा अर्थ रागपणा हा लावायचा नाही. विकल्प याचा अर्थ पदार्थाला पृथक पृथक करून जाणण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला इथे विकल्प म्हटलेले आहे. म्हणून असं हे ज्ञान विकल्पात्मक असतं. ज्ञानी जेव्हा परवस्तूपासून भिन्न आपल्या स्वभावाचा अनुभव करतो तेव्हा त्याचा उपयोग हा विकल्पांपासून दूर होतो. म्हणजे रागादी परभावांपासून दूर होतो. तेव्हा
निराकुल निर्विकल्प एक ज्ञान रूप ध्यान प्रक्रिया आहे आणि आत्मा आत्म्यामध्येच अवस्थित असतो. अशा तऱ्हेचं हा कलश म्हणजे पुढच्या गाथांचं जणू काही त्यांनी या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे की पुढे काय प्रकरण येणार आहे. ज्ञेय आणि ज्ञायक संबंध आचार्य किती प्रकारे दाखवणार आहे आणि सांगणार आहे की यापासून ज्ञान हे पृथक आहे. 15 गाथांचा हा आता परत बंच आहे आणि या 15 गाथांमध्ये आचार्य 13 गाथांपर्यंत हे दाखवणार आहे की हे म्हणजे ज्ञान नाही, हे म्हणजे ज्ञान नाही. म्हणजे जिथे ज्ञेयपणा आम्ही मांडतो त्या ठिकाणी कदाचित आम्हाला असं वाटतं की हे ज्ञानच आहे, ते आत्मेशी अभिन्न आहे. त्या ठिकाणी आचार्य सांगतात की हे वास्तविकतः ज्ञेय आहे, तुझं ज्ञान त्यापासून पृथक आहे. गाथा आपण बघणार आहोत 390 पासून 404 पर्यंत. म्हणजे सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार संपला की आमचं समयसार तसं समाप्त होणार आहे 415 गाथांमध्ये. परंतु 415 गाथा झाल्यानंतर सुद्धा परिशिष्ट रूपाने आचार्य अमृतचंद्रांनी 2 अधिकार जोडलेले आहेत, स्याद्वाद अधिकार आणि साध्य साधन अधिकार. आणि त्यामुळे त्याही याच्यामध्ये कलश आणि टीका आणि विशेष स्पष्टीकरण जे या चर्चेमध्ये आलेलं नाही परंतु सांगणं अपरिहार्य आहे, अशा प्रकारचा जो भाग कथनामध्ये आला नाही तो भाग पुढे आचार्य परिशिष्टात जोडणार आहे. आता आपण पहिल्यांदा या 15 गाथांचा समूह पाहू. एक एक शब्द फक्त त्या ठिकाणी बदललेला आहे, गाथा जवळपास सारख्याच असणार आहे. अर्थ देखील एक अर्थ लागला की सगळ्याचा अर्थ लागणार आहे. सत्थम नाणम नहवदी जम्हा सत्थम यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम सत्थम जिनावेन्ति सद्दो नाणम नहवदी जम्हा सद्दो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम सह अन्नम सद्दम जिनावेन्ति रूवम नाणम नहवदी जम्हा रूवम न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम रूवम जिनाविन्ति वन्नो नाणम नहवदी जम्हा वन्नो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम वन्नम जिनावेन्ति गंधो नाणम नहवदी जम्हा गंधो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम गंधम जिनावेन्ति न रसो दुहवदी नाणम जम्हा दुरसो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम रसम च अन्नम जिनाविन्ति फासो नहवदी नाणम जम्हा फासो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम फासम जिनावेन्ति कम्मम नाणम नहवदी जम्हा कम्मम न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम कम्मम जिनावेन्ति धम्मो नाणम नहवदी जम्हा धम्मो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम धम्मम जिनावेन्ति नाणम धम्मो नहवदी जम्हा अधम्मो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम धम्मम जिनावेन्ति कालो नाणम नहवदी जम्हा कालो न यानदे किंची तम्हा अन्नम नाणम अन्नम कालम जिनावेन्ति आयासम पिय नाणम जम्हा आयासम न यानदे किंची तम्हा आयासम अन्नम अन्नम नाणम जिनावेन्ति नज्जवसाणम नाणम
अध्यवसानम् अचेदनं जह्मा तम्हा अन्नं नाणम् अध्यवसानं तहा अन्नं जम्हा जानदि नित्यं तम्हा जीवो दुजान गोणानि नाणं न जाणयादो अविदिरितं मुने दव्वम् नाणं सम्मादित्थिदु संयमं सुत्त अंगपुवगदं धम्मा धम्मं च तहा पच्चयम् अभ्भुवन्ति बुहा. या गाथा पहिल्यांदा तर सांगितलं सत्थम नाणम न हवती. सत्थम म्हणजे शास्त्र, शास्त्र म्हणजे ज्ञान नाही, कारण शास्त्र काहीही जाणत नाही आणि म्हणून ज्ञान वेगळं आणि शास्त्र वेगळे आहे असे जिनेंद्र भगवान सांगतात किंवा जाणतात. जिना विनती दोन्ही अर्थ, विनतीचा अर्थ दोन्ही लावलेला आहे, जाणतात किंवा सांगतात. आता ज्या वेळेला आचार्य सांगत आहे शास्त्र म्हणजे ज्ञान नाही, त्यावेळेला आम्हाला प्रथम दर्शनी असं वाटतं आम्ही जी द्रव्यश्रुताची पूजा करतो किंवा द्रव्यश्रुत आम्ही शिरोधार्य मांडतो हे काय सगळं चुकीचं आहे का आमच्या जीवनामध्ये? आचार्य शास्त्र म्हणजे ज्ञान नाही हे सांगत आहे. याला दोन नयांनी आम्हाला विवक्षा पद्धतीने जाणावं लागतं. जेव्हा द्रव्यश्रुत ज्ञान नाही असं आचार्य म्हणतं तेव्हा आचार्यांची अपेक्षा निश्चय नय प्रधान असणार आहे. शास्त्र जे आम्ही वाचतो आहे हे शास्त्र आमच्यापासून पृथक आहे. हे जे शब्द आहे हे शब्द देखील ही पौद्गलिक देण आहे आणि या पौद्गलिक शब्दांच्या माध्यमातून आम्हाला जी आमच्या अंतरंगामध्ये भावभासना होणार आहे, म्हणजे आम्हाला जे भावश्रुत ज्ञान होणार आहे, आमच्या जीवनामध्ये जी परिवर्तन किंवा क्रांती या शब्दांच्या माध्यमातून घडू शकते, त्याच्यासाठी हे द्रव्यश्रुत कार्यकारी म्हटलं जातं. द्रव्यश्रुत अनादिकालापासून अनंत काळपर्यंत असणार आहे. जरी आम्ही म्हटलं की शास्त्रांचा लोप होणार आहे, षष्टम काळामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्ञान, समीचीन ज्ञान आता शिल्लक राहणार नाही, किंवा प्रथम 3 काळामध्ये देखील आम्हाला असा मोक्षाचा मार्ग खुला नव्हता किंवा शास्त्र ज्ञान नव्हतं. ही जी परंपरा पुनरुज्जीवित झालेली आहे ही तीर्थंकरांपासून झालेली आहे आणि तीर्थंकर हे शेवटी या भरत क्षेत्रात आणि ऐरावत क्षेत्रामध्ये यांचा काळ सीमित असणार आहे. आणि हे जेव्हा केवली किंवा अरिहंत किंवा तीर्थंकर बनले, तीर्थंकर विशेषतः, त्यावेळेला त्यांना कोणत्याही तऱ्हेचा प्रथमतः उपदेशक नव्हता. त्यांना कोणतंही द्रव्यश्रुत वाचून ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. महावीर स्वामींना त्यांच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचं शास्त्र शिकविणारे कोणतेही गुरु नव्हते. आदिनाथ स्वामींना किंवा सर्व तीर्थंकरांना स्वयंभुवा भूतहितेन भूतले समंजस ज्ञान विभूती चक्षुषा म्हणून त्या ठिकाणी स्वयंभुवा, ते स्वयंभू होते किंवा प्रत्येक बुद्ध होते. प्रत्येक बुद्ध होतं, त्यांना उपदेश देण्यासाठी कोणत्याही शास्त्राची गरज भासली नाही, गुरूंची गरज भासली नाही. त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांच्या अंतरंगातून क्षयोपक्षमाच्या द्वारा सहज प्रगट झालेलं होतं. आणि हीच वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती तर हीच आहे आमच्या जीवनात सुद्धा, आज पंचम काळात सुद्धा, की द्रव्यश्रुत म्हणजे ज्ञान नाहीये, ही तर शाब्दिक काया आहे. आणि ही शाब्दिक काया कितीही मोहक असली, कितीही आम्हाला ती जतन करून ठेवावीशी वाटली, तिच्या त्या अलंकारिक भाषेच्या कितीही सौंदर्यामध्ये आम्ही आकंठ डुबलेलो असू, तरी देखील शेवटी हे जड अचेतन असं आमचं ज्ञेय आहे. काय आहे शेवटी ते? तर ज्ञेय आहे
ज्ञानाला जाणणार, ज्ञानाच्या माध्यमातून जाणल्या जाणारं ते तत्व आहे. आणि याचा उपयोग, या शास्त्र ज्ञानाचा उपयोग जर जीव स्वतः ज्ञानी बनण्यासाठी करेल, त्याच्या माध्यमातून जो काही उपदेश दिलेला आहे त्याच्या माध्यमातून हा जीव अंतर्मुख होऊन त्या शब्दांचं मनन चिंतन करून अंतरंगामध्ये डोकावून पाहिल त्यावेळेला हे शब्द सुटणार आहे, म्हणजे जड आहे ते सुटणार आहे. आणि त्या शब्दांनी याला भावश्रुतामध्ये परिवर्तित केल्यानंतर आत्मिक अनुभव जीवनात येणार आहे. यासाठी शास्त्राची उपयोगिता निश्चित आहे, पण आम्ही तेच म्हणजे ज्ञान आहे. एखाद्याला खूप गाथा पाठ आहे, एखाद्याचं अनेक गोष्टींवर मास्टरी आहे समजा, आणि आम्ही म्हटलं की ही व्यक्ती खरोखर इतक्याला जाणते आणि म्हणून ती ज्ञानी आहे, ज्ञानी तर आहे. परंतु ते ज्ञान जोपर्यंत अंतरंगात झिरपत जात नाही, मुरत नाही, तिथे ते प्रज्वलित होत नाही तोपर्यंत, किंवा शब्दांची काया संग्रह करण्याचा जोपर्यंत मानस आहे तोपर्यंत त्याचं ते शब्द ज्ञान त्याला उपयोगी नाही. त्याच्या माध्यमातून, आणि कधी कधी आम्ही हेही पाहतो की एखाद्याचे अनुभवाचे बोल अत्यंत साधे असतात, पण ते आमच्या हृदयाला भिडतात. त्यांनी जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि एखाद्याचे शब्द कितीही सुंदर वाटत असले तरीही ते आमच्या हृदयापर्यंत भिडत नाही. याचं कारण अनुभव नसेल तर त्या शब्दांची निरर्थकता कदाचित जाणवली पण जाते, कदाचित जाणवणार नाही. पण आचार्य आम्हाला इथे सजग करत आहे की तुझं जे ज्ञान आहे ते तुझ्यातूनच आलेलं आहे. हे निमित्त कारण आहे आणि उपादान तर तू स्वयं आहे. आणि म्हणून ज्ञान हे तुझ्या क्षयोपक्षमानुसार तुझ्या जीवनामध्ये अपरिहार्यपणे घडणार आहे. कधी कधी आम्ही निमित्ताला दोष देतो की काय करणार, आम्हाला लहानपणी उपदेश देणारे शिकविणारे मिळाले नाही. कधी कधी आम्ही म्हणतो असं समजून सांगणारे आमच्याजवळ कुणी नव्हते. कधी कधी आम्ही म्हणतो की आमच्या लहानपणी पुस्तकांची एवढी रेलचेल नव्हती, पुस्तकं दुर्मिळ होते, आम्हाला पहिला दुसरा भाग मिळत होता, नंतर पुस्तकं आम्हाला खूप प्रयासाने प्राप्त करावी लागत होती आणि म्हणून मला येत नाही. आम्ही आमचं हे समर्थन करतो आहे. निमित्ताला अतिप्रधानता देऊन आमचं हे कथन आहे. वास्तविकतः जर आमच्या जीवनात आमची उपादानगत योग्यता आहे, आमचा झुकाव आहे, तर आम्हाला कोणत्याही शास्त्राशिवाय सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आमच्या क्षयोक्षम जसा वाढेल तसं सहज आकलन जीवनामध्ये होतात. अनेक उदाहरणं आम्हाला माहिती आहे किंवा आम्ही ते कदाचित आपल्या परिचित देखील आहे. जसं इथे गुलाब बाबा होते, आंधळे होते, टाकरखेडची गोष्ट, अंजनगावच्या जवळ ते गाव आहे. आणि आंधळे होते, त्यांना काहीही वाचता येत नव्हतं, पण ज्ञानाचा क्षयोक्षम इतका तीव्र होता की त्यांना पुस्तकाला स्पर्श केल्यानंतर त्या पुस्तकात काय आहे हे कळत होतं. एवढा तीव्र ज्ञानाचा क्षयोक्षम त्यांच्या जीवनात होता. निमित्त मिळालं पुस्तकाच्या स्पर्शाचं केवळ, पण त्या स्पर्शाने त्यांना ज्ञानाची प्राप्ती होत होती. विवेकानंदांचं उदाहरण आम्ही पाहू शकतो. विवेकानंदांनी गुजरातमध्ये असतानाची गोष्ट आहे. लायब्ररी लावली. लायब्ररी लावल्यानंतर मोठमोठी पुस्तकं ते स्वतःच्या नावावर घेऊन जात होते. त्यांचा असिस्टंट त्या ठिकाणी जात होता आणि पुस्तकं घेत होता. आणि ती 3-4 पुस्तकं, इतकी मोठमोठी पुस्तकं, आणि 3-4 दिवसात ते वापस करत होते आणि दुसरी पुस्तकं ते वाचत होते. एक दिवस त्या लायब्ररीनी सहज विचारलं की खरंच तुझे मालक इतके वाचतात का, की फक्त पुस्तकं नेतात आणि आणतात? त्यानंतर त्यांनी सांगितलं
की त्यांना त्या पुस्तकांचं फक्त पानं चालले आणि पाहिलं की त्यांचा त्या पूर्ण पुस्तकाचा अभ्यास सहज होऊन जातो. इतकी विलक्षण ज्ञानाची क्षयोप क्षमता त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि हे क्षयोक्षम जन्य ज्ञान हे आमच्या आत्म्याशी अभिन्न आहे. पुस्तक किंवा ज्ञेय किंवा शब्द ज्ञान द्रव्यश्रुत हे आमच्याशी भिन्न आहे. हा भेद विज्ञानाचा भाव या गाथांमधून आम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक गाथा आपण डिटेलमध्ये पाहिली, बाकीच्या गाथा आपण याच अनुषंगाने बघू शकतो, पण एवढं बारीकीमध्ये न बघता आता आपल्याला फक्त त्याचं वरवर वरवर आपण बघू आणि पुढे जाऊ. कारण तेच तेच अशा प्रकारचं आम्हाला लावावं लागतं की हे जसं आम्ही इथे लावलं तसाच प्रकारच्या गाथा पुढेही आहे. आणि म्हणून हाही भ्रम आमच्या जीवनात नको की आम्हाला दुसऱ्यांमुळे किंवा पुस्तकांमुळे कृतज्ञतेचा भाव व्यवहारात असणं अलग गोष्ट आहे. ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान झालं त्या पुस्तकाला देखील आम्ही भावश्रुत समजतो ही अलग गोष्ट झाली. परंतु आणि त्याला महत्व पण द्यायला पाहिजे आणि त्याचं आम्हाला त्या ठिकाणी महती पण यायला पाहिजे. हा आमचा व्यवहार नयाचा विषय आहे. इथे व्यवहार नय आचार्यांना दाखवायचा नाही, इथे निश्चय नय प्रधान कथन करायचं आहे. आणि म्हणून आचार्य सांगणार आहे शास्त्र म्हणजे ज्ञान नाही. या शास्त्राच्या माध्यमातून आम्ही जे स्वतः अनुभवन करू, शब्दांच्या अंतरंगामध्ये डोकावू आणि आम्हाला ती जी भावभासना अंतरंगामध्ये होईल, जी प्रतीती होईल, ते भावश्रुत ज्ञान आमच्यासाठी खरं ज्ञान असणार आहे. हे द्रव्यश्रुत ज्ञान हे पर म्हणजे ज्ञेय रूप आहे. आणि ज्ञेय आणि ज्ञायक यांचा संबंध कसा आहे, तर जसा निमित्त नैमित्तिक संबंध दोन द्रव्याच्या एक वर्तमान पर्यायींमध्ये आहे, त्याप्रमाणे ज्ञेय ज्ञायक संबंध देखील हा त्रिकाली संबंध नाही. ज्ञानाची पर्याय आणि ज्ञेयाची वर्तमान पर्याय या दोन मध्ये जो संबंध असणार आहे तो ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. परत लक्षात घ्या, निमित्त नैमित्तिक संबंधाप्रमाणे निमित्त नैमित्तिक संबंध हा जसा दोन द्रव्यात असत नाही, दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायीच हा संबंध आहे, त्याप्रमाणे ज्ञेय ज्ञायक संबंध देखील आमची आत्ताची ज्ञानाची पर्याय आणि ज्ञेयाची वर्तमान पर्याय या दोन पर्यायींमध्ये काल प्रत्यासत्ती म्हणजे एकाच समकाली ते दोन आहे. आणि म्हणून तिथे ज्ञेय ज्ञायक संबंध असणार आहे. हा अशा तऱ्हेचा संबंध आहे. आणि भावश्रुतासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण कारण असल्यामुळे आम्ही या द्रव्यश्रुताची देखील तेवढ्याच भक्तिभावाने आदरपूर्वक मनामध्ये महती ठेवून आम्ही पूजा अर्चा करतो नव्हे. आमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देव, शास्त्र आणि गुरु यांची महती अवर्णनीय आहे. हेही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आचार्य वरची भूमिका सांगत आहे, पण आम्ही त्या वरच्या भूमिकेला अजून स्पर्श केलेला नाही. तोपर्यंत आम्हाला या खालच्या भूमिकेला तात्काळ सोडून चालत नाही. ही आम्हाला सोडायची नाही, ही सहज सुटणारी भूमिका आहे. लक्षात घ्यायचं, सोडणं अलग, सोडायचं तर आम्हाला पर आहे, परंतु ही भूमिका सहज आमच्या जीवनातून सुटणारी भूमिका आहे. वरच्या पायरीवर पोचलं की याला आम्हाला सोडायचंच आहे किंवा ती सहज सुटणारी भूमिका असणार आहे. यानंतर आचार्य सांगतात शब्द म्हणजे ज्ञान नव्हे. शब्दांचा आमच्याजवळ किती संग्रह आहे याच्यावर आमची ज्ञान अवलंबून नाही. आमचं ज्ञान हे अंतरंग आमची परिणती आहे. आणि तिथे बाह्य शब्द, शब्द आत्ता जसं आम्ही बघितलं, शब्द काय आहे, तर ही शब्द म्हणजे भाषा वर्गणा जी परिणत झाली. भाषा वर्गणा जड रूप आहे आणि ते शब्द हे जड आहे, म्हणून ते देखील
ज्ञान नाही म्हणून ज्ञान वेगळं आणि शब्द वेगळे आहे असे जिन भगवान सांगतात आणि मानतात. नंतर रूप म्हणजे ज्ञान नव्हे. आम्ही रूप बघतो आणि रूपाशी आम्ही तन्मय होतो, ते म्हणजे देखील ज्ञान नाही. प्रत्येक वेळेला ही पृथक्करणाची प्रक्रिया आम्हाला अंतरंगात भावभासित झाली पाहिजे. ज्या ज्ञेयाशी आमचा अति निकट संबंध आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला एकमेक मानतो आहे. ज्ञान आणि हे अलग अशा तऱ्हेचा आम्हाला भाव भासना होत नाही. म्हणून आचार्य या ज्ञेयांपासून आम्हाला पृथक करू इच्छितात. म्हणून पहिल्यांदा जसं सांगितलं की सर्व पदार्थांपासून भिन्न अशा ज्ञानाला आचार्य या ठिकाणी या गाथांमधून दाखवत आहे. नंतर सांगतात रूप म्हणजे ज्ञान नव्हे. रूप म्हणजे चक्षु इंद्रियाचा विषय, हाही म्हणजे ज्ञान नाही. चक्षु इंद्रिय रूपाला जाणण्याचं कार्य करत आहे, पण रूप जो आहे हा पुद्गलाचा गुणधर्म आहे. आत्मा तर अरूपी स्वभावी आहे. नंतर वर्ण म्हणजे ज्ञान नव्हे. रंग म्हणजे देखील ज्ञान नाही, कारण वर्ण काहीच जाणत नाही. म्हणून ज्ञान अन्य आणि वर्ण अन्य असे जिन भगवान सांगतात. नंतर गंधाच्या बाबतीत देखील हेच लावायचं की गंध हा घ्राणेंद्रियाचा विषय आहे. वस्तूच्या माध्यमातून जे आम्हाला ज्ञान होईल त्या ज्ञानाशी हा अभिन्न आहे, पण पौद्गलिक वस्तू जी गंधवान आहे तिच्यापासून हा आत्मा भिन्न आहे, ते अलग आहे आणि आत्मा अलग आहे. तसेच रस म्हणजे ज्ञान नव्हे. आता हे प्रत्येक वेळेला लावायचं आहे की रस काही जाणत नाही, म्हणून ज्ञान अन्य आहे आणि रस अन्य आहे. स्पर्शाच्या बाबतीत नंतर कर्म, कर्म या ठिकाणी द्रव्य कर्म घ्यायचं आहे की द्रव्य कर्म हे देखील आत्म्यापासून सर्वथा पृथक आहे, कारण ते कारमान वर्गणेपासून बनलेलं आहे आणि ती आमच्याशी एक क्षेत्रावगाह रूपाने स्थित असली तरी देखील तिचं अस्तित्व पूर्णतः पृथक आहे. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, नंतर कालद्रव्य, आकाशद्रव्य आणि शेवटी अध्यवसान भाव. अध्यवसान भाव हे देखील जीवाचे खोटे विपरीत भाव आहे आणि हे देखील ज्ञान नव्हे, कारण अध्यवसान देखील अचेतन आहे. नंतर ज्या अर्थी आत्मा भिन्न नित्य जाणतो, पुढे निष्कर्ष 2 गाथांमध्ये सांगितला. एवढ्या ज्ञेय पदार्थांपासून आत्म्याला भिन्न केलं आणि 2 गाथांमध्ये शेवटी आचार्यांनी निष्कर्ष सांगितला की ज्या अर्थी आत्मा नित्य जाणतो, आत्म्याचं कार्य आहे नित्य जाणण्याचं. कोणत्याही समयी या जाणन क्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा कुणीही अडथळा आणू शकत नाही. तो निगोदी जीव असो, लब्ध पर्याप्तक असो, एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करणारा असो, विग्रह गतीमधला जीव असो, तो पर्याप्तक अपर्याप्तक कोणत्याही अवस्थेमध्ये असो, आमच्या दृष्टीत तो कोमात असो, कोणत्याही तऱ्हेची त्याला भयंकर व्याधी की जिथे विस्मरण झालेलं आहे अशा अवस्थेत तो असो, तरी देखील ज्ञानापासून हा आत्मा एक क्षण देखील अलग झालेला नाही. म्हणून ज्या अर्थी आत्मा नित्य जाणतो आहे, म्हणून तो न्यायक आहे, ज्ञानी आहे आणि म्हणून ज्ञान न्यायक आत्म्यापासून अभिन्न समजावे. म्हणून ज्ञान आणि आत्मा कसा आहे तर अभिन्न आहे आणि तसेच ज्ञान सम्यक दृष्टी आहे, तद्वज्ञान संयम आहे, अंग पूर्वगत सूत्र आहे आणि धर्म अधर्म आहे. ज्ञान म्हणजे प्रव्रजा म्हणजे दीक्षा देखील आहे असे बुद्धजन मानतात आणि अंगीकार करतात. या आता 2 गाथांवरचा खालचा खुलासा आणि पहिल्यांदा टीका आणि नंतर या 2 गाथांचा जो खुलासा आहे की ज्ञान संयम अंग पूर्वगत सूत्र. आता पहिल्यांदा शास्त्राला त्यांनी नाकारलं, पण या ठिकाणी अंग पूर्वगत सूत्र
म्हणजे ज्ञानच आहे, आत्माच आहे, हे पण आचार्य सांगणार आहे. पहिल्यांदा शास्त्रज्ञान, शास्त्र म्हणजे ज्ञान नव्हे, हे आचार्यांनी सांगितलं. आणि इथे मात्र हे सांगणार आहे. तसंच धर्म अधर्म हे म्हणजे द्रव्य नाही, तर धर्म अधर्म म्हणजे जीवाच्या पाप पुण्य रूप क्रिया हे देखील आत्मेशी अभिन्न आहे. प्रव्रजा याबद्दल आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.